तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आहे दिनविशेष, म्हणजेच त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती. तर 127व्या जयंतीनिमित्त माता रमाईच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता निघालोय मी विहारात जायला, कारण की विहारात आज जयंतीनिमित्तानं काही सांस्कृतिक कार्यक्रमाने आहेत, तर ते अटेंड करूया आपण. आणि त्यासोबतच आपले 900 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, तर 100च बाकी आहे 1000 व्हायला. तर लवकरात लवकर ते पण पूर्ण करून टाका. लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता निघूच. आणि हा एक स्पेशल आहे, तर आज जयंतीनिमित्तानं आईनं बनवलाय गाजराचा हलवा. तर आता खाऊया आणि मग प्रस्थान करूया. वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, राजश्री शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारांना विद्यमान कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान शशिकांत जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून वातावरण प्रकाशमय करावे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात ते पुष्प अर्पण करतील, त्याच्यानंतर मेणबत्ती प्रज्वलित करतील. सगळ्यांनी सादर द्या. आहोत माता रमाई यांनी. तर सर्व उपस्थित महिलांना विनंती करतो की त्यांनी येऊन माता रमाईच्या फोटोला पुष्प अर्पण करावं व अगरबत्ती प्रज्वलित करून वातावरण सुगंधित करावं. जेवढ्या महिला असतील त्यांनी यावं. असं रांगेमध्ये या, पुष्प अर्पण करा, लवकर या. एक अगरबत्ती घेऊन वातावरण सुगंधित करावं सर्वांनी. हो नाही, सर्वांनी आज आपली जयंती आहे, आज आपल्या आईची जयंती आहे. आणि काही महिलांनी उपस्थित महिलांमधून तिथं बाबासाहेबांची प्रतिमा आहे, बाबासाहेबांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करावं. आपला हा कार्यक्रम नियोजित वेळेत आपल्याला संपायचा आहे, त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ज्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी नावं दिलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, त्यांनी उपस्थित असून सर्वांनी आपले जे परफॉर्मन्स आहेत ते तयार ठेवावे. सगळ्यांची नावं रांगेमध्ये घालायची, त्यांचं नाव पुकारलं जाईल, त्यांनी लवकर येऊन आपली कला सादर करावी. रमाई 127वी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. सोन पावलाने आली माझ्या भीमाच्या अंगणी, सोन पावलाने आली माझ्या भीमाच्या अंगणी, असं सौभाग्याचं लेणं लिहून ग माझी रमाई, माझी
सोहळा केला जीवनाचा समाजाच्या भल्यासाठी दिली आहुती संसाराची तुझा जन्म जसा सावित्रीचा माझी रमाई माझी रमाई काटकस आजच्या कार्यक्रमाची सुरुवात माता रमाईच्या गीताने झालेलं आहे. माझी रमाई खूप छान. विद्यमान कमिटीचे उपाध्यक्ष आयुष्यमान निलेशजी जाधव साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आता आपल्यासमोर विद्यमान कमिटीचे चिटणीस आयुष्यमान बुद्धजय भालशंकर साहेब यांची छोटी कन्या निर्वी ही आपल्यासमोर रमाई सादर करणार आहे. तर टाळ्यांच्या गजरात सर्वांनी या छोटी कलाकारासाठी निर्वी. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं ती शिकली आणि पहिले अक्षर रमाईने काय गिरवले असतील? बापू बेटा, पहिले अक्षर काय गिरवलं तर रमाईनं? रमाईनं भीमराव असं पहिलं जेव्हा शिकल्या तर भीमराव हे शब्द त्यांनी लिहिले होते. तर तेच या देवीनं सादर केलेलं आहे. धन्यवाद. Good evening everyone. My name is Tejal Amadip Shirsar, going to speak some words on a special lady, Mata Ramai Bhimrao Ambedkar. Ramai Bhimrao Ambedkar was born on 7th February 1898. She came from a humble background and was the second daughter of Bhikkhu Dattare Valudkar and Rukmini. Her father is said to have an laborer who earned his livelihood by carrying baskets of fish from the Bull Harbor to the market. She lost her mother in her childhood, followed by her father Bhikkhu. It was in Bombay when Ramai finally met and married Dr. Bhimrao Ambedkar in 1900 at a simple ceremony held in the Bhaikala market. Dr. Ambedkar used to affectionately call her Ramu, while she in return called him Sahib. Despite differences in their educational qualification, there was a marital bond of request and equality in there, which we see being embraced in Dr. Ambedkar public life as well. The life of Dr. Ambedkar has not turned the way we remember today. Had it not been for Ramabai Ambedkar. Ramabai Ambedkar lives alone while Dr. Bhimrao Ambedkar pursuing his doctoral degrees abroad. Ramabai Ambedkar was living alone in erstwhile British India under abject poverty. Ramabai Bhimrao Ambedkar deaths on 27 December 1935 after prolonged illness and resistance. Thank you and have a nice day. This
बाबा नेहमी म्हणत की जर का रमा माझ्या साथीला नसती तेव्हा मी साहेब झालो नसतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज वुमन. आमची एक छोटी विद्यार्थिनी इंग्लिशमध्ये सुरेख असं एक स्पीच देऊन गेली. थँक्स फॉर दॅट. अशा रमा या समाजात घडला पाहिजे. जर रमा जन्माला आल्या तरच ते बाबासाहेबांना साथ मिळेल. ती साथ कशी होती? माझे गुरुवर्य जनार्दन धोत्रे अंबेकर यांचं अजरामर गीत मी आपणासमोर सादर करतोय. जनार्दन अमर राहील या अल्बम मधलं एक गीत आहे, तर ते मी तुमच्या समोर सादर करतोय. जो जाणतो मानवास या तो सांगेल रतन पारखी. जो जाणतो मानवास या तो सांगेल रतन पारखी. या भीमरत्नास देणारी साथ ती कोणी नाही रमा सारखी. रमा एक राजेश जाधव यांची काव्य रचना आहे की जर माझ्या पोटी मुलगी जन्म आली, कन्या जन्म आली, तर तिचं नाव मी रमा ठेवेल. का रमा? कारण बरंच आजच्या पिढीला मी सांगू इच्छितो, आपण सिरियल बघतो, आपण युट्यूब बघतो, आपण सगळं काही बघतो, पण त्याच्यामध्ये रमाला दिलेली शिकवण कशी होती की ते म्हणतात की नको नको हो सीता रामाची, तुझी राम नाही करणार तमा. नको हो सीता रामाची, तुझी राम नाही करणार तमा. नको हो द्रौपदी पांडवांची, तुला. मी गाणं प्रस्तुत करणार आहे. 1898 साल हे किती भाग्यवान. 1898 साल हे किती भाग्यवान. रमाबाईचा जन्म झाला वाटाचा करपान. रमाबाईचा जन्म झाला वाटाचा करपान. रुक्मिणी हर्षात जन्म झाले ओ बादशाह. रुक्मिणी हर्षात जन्म झाले ओ बादशाह. वनंत गावले नाच लागलं होऊन बेभान. रमाबाईचा जन्म झाला वाटाचा करपान. रमाबाईचा जन्म झाला वाटाचा करपान. ही सुकन्या सुखाची आस आले घेऊनी सुखाची आस. गाव कुसाचा राहून बाहेर ऊन बेवान. रमाबाईला जन्म झाला वाटाचा करपान. जय शिक्षक मधुकर जानराव आहे. माता रमाई माझी आई माता रमाई राबते कष्ट करते त्यातून आपल्या सर्व सुखाला झाली नमकोटीची आमची आई. राहून पाशी करते संसार तिची माया लेकरावर अपार. साहेबांच्या या लाडक्या रामने सांभाळले घराचा सगळा भार. जेव्हा होते लेकरे उपाशी मोडले तिने हाताचे दागिने. अशा बिकट परिस्थितीत सुद्धा हार कधी ना मानले माईने. 98 साल हे किती भाग्यवान. 1898 साल हे किती भाग्यवान.
हर्षात भिक्खू रुक्मिणी हर्षात दंग झाल्या हो भाषात अवनंद गवे नाचू लागला होऊनी भेवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान ही सुकन्या सुखाची रास आली घेऊन हर्षाची आस. तुम्हा सर्वांनाच माता रमाईच्या माता रमाई जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. समितीच्या वतीनं मी प्रथमतः भाषणाच्या सुरुवातीच्या अगोदर तुम्हा सर्वांचं कौतुक करतोय की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या विहारामध्ये उपस्थित राहिलात. जी आपली एकजूट आपण दाखवत आहात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कारण आपण सर्वांनी एकत्र येणं ही अत्यंत काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि खास कौतुक त्या चिमुकल्यांचं, या छोट्या रमाईंचं की अतिशय छान पद्धतीने तयार होऊन त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. कविता असतील, गीतं असतील, त्या मुलांसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी जोराच्या टाळ्या झाल्याचं पाहिजे. कारण कसं असतं, माता सावित्रीबाईंनी तुम्हाला मला सांगितलंय की ज्या वातावरणामध्ये आपली मुलं असतात त्याच पद्धतीने आपली मुलं घडतील. आणि आत्ताचं वातावरण आपण सर्वजण बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आपली मुलं कुठं झालेली आहेत. तर तुमच्या माझ्या मुलाला जर कोण वाचवणार असेल तर ते बुद्ध विहार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी बुद्ध विहारात आलं पाहिजे की जेणेकरून ही अशी चिमुकली, अशी रमाई, कारण भाषणाच्या माध्यमातून आपण मुलांना किती रमाई सांगणार आहे. जर स्वतःच मुलं रमाई होऊन येतील तर किती छान गोष्ट आहे. तरी अशी रमाई, असे बाबासाहेब तुम्हाला मला घडवायचे आहेत. आणि म्हणून आपण विहारात यायचं आहे मित्रांनो. आणि बाबासाहेबांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग या ठिकाणी सांगतोय जो सोलापूर जिल्ह्यामध्ये घडला होता, ज्या जिल्ह्यामध्ये मी आहे. तर रमाईंची तब्येत ढासळल्यानंतर 1925 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं होतं की हवा पालखीसाठी रमाईला मुंबईच्या बाहेर घेऊन जावा. तेव्हा पुणे सोलापूर रस्त्यावरती शेटपळ बाळवी नावाचं गाव आहे, सांगितलं आहे आपलं शेटपळ. तर त्या ठिकाणी वालचंद कोठारी यांनी अस्पृश्यांचं हॉस्टेल काढलं होतं. आणि परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. त्या ठिकाणी तळं होतं छोटंसं, आजूबाजूला झाडी झुडपं होती. त्या झाडी झुडपामध्ये हरिण होते, ससे होते, पक्षी होते, किलबिलाट असायचा. आणि त्या वातावरणामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी रमाईला सोडलं. निंगप्पा ऐदाळे म्हणून त्या हॉस्टेलचे रेक्टर होते, अतिशय नावाजलेले ते रेक्टर होते. तर त्यांच्या व्यवस्थेखाली ते हॉस्टेल चालायचं. आणि त्या ठिकाणी रमाई रमल्या. सोलापूरच्या शेटपळ बावी या हॉस्टेलच्या ठिकाणी रमाई रमल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. बाबासाहेब भेट द्यायला यायचे रमाईला, प्रकृती पाहायची आणि खुश व्हायची. असेच एक दिवस बाबासाहेब त्या हॉस्टेलमध्ये रमाईला भेटण्यासाठी आले. आणि मग आजूबाजूला मगाशी मी जसं सांगितलं की जंगल आहे, त्या जंगलात झाडं झुडपामध्ये पक्षी येतात, हरणांचा एक थवा मस्त मध्ये पळत आहे, ससे पळत आहे आणि या ठिकाणी पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे. अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये एके दिवशी सकाळी बाबासाहेब फेरफटका मारत होते. आणि बाबासाहेबांना ते हरणाचा वगैरे कळप दिसला लावून. तर बाबासाहेबांना सुद्धा शिकायची इच्छा झाली. मग त्या हॉस्टेलच्या निंगप्पा ऐदाळांनी काय केलं होतं, एक बंदूक टांगली होती. कारण त्या काळामध्ये वाघ वगैरेचे, तर स्वसंरक्षणासाठी म्हणून एक बंदूक टांगली होती. बाबासाहेबांची इच्छा झाली म्हणजे काय कोण म्हणणार, बंदूक हजीर बाबासाहेबांच्या समोर. बाबासाहेब बंदूक बिंदूक अडकावून चलो शिकारीला. त्यावेळेस रमाई म्हणले, अहो साहेब म्हणे तुम्हाला शिकार जमते का, बायको शेवटी ना. भले साहेब किती जरी मोठा असला तरी घरातली बायको त्यांच्यासमोर काय चालते. होम मिनिस्टर साहेब म्हणले, रमा मोठमोठ्या लंकांनी मी शिकार केले, ते बाकीच्या प्राण्यांनी काय घेऊन बसले. रमाई म्हणते जावा आता काय. तर रमाई शेवटी ती हसत तिने परमिशन दिली. बाबासाहेब शिकारीला गेले आणि बंदूक वगैरे घेऊन. मग लांबूनच बाबासाहेबांनी खानाचा कळप दिसला. बाबासाहेबांनी बंदूक ओढली, धरली आणि तो चाप ओढला. चाप ओढल्यावर काय झालं माहिती का, बंदूक ही अशी फुटका लागला. बंदूक बाबासाहेबांच्या हनुवटीला लागली, खांदा दुखायला लागला, हनुवटीतून रक्त गळायला लागलं. आणि नेम तर नव्हताच, कारण प्रॅक्टिस नाही. नेम चुकला बाबासाहेबांचा. सगळे हरण पळून गेले आणि एक बिचारं पारसं मात्र घाबरून तिथंच पडलं. बाबासाहेबांना खूप वाईट वाटलं. त्याची आई निघून गेली होती आणि एक पारसं लहान बाळ त्या हरणाचं तिथंच पडलं होतं. त्याला गोळी वगैरे काय लागली नव्हती. बाबासाहेब धावत धावत गेले, रक्त वाहते, उचललं त्या हरणाचं पाडस आणि त्या हॉस्टेलमध्ये घेऊन आले. बाबासाहेबांना बघून ते घाबरत होतं, अरे जास्त माणसाने गोळी चालवली, हात मला उचलून घेऊन चालले, म्हणजे काय करते आता, कॉपी बिफील का काय.
टेन्शन मध्ये बाबासाहेब घेऊन आले त्याला आणि मग रमाईने बघितलं तर बाबासाहेबांच्या हनवटीतून रक्त येते. बाबासाहेब खांदं चोळत आहेत, इकडे ते हरणाचं पाडसं आहे. पटकन रमाईने गेली त्या हरणाच्या पाडसाला जवळ घेतलं आणि जसं रमाईनं त्या हरणाच्या पाडसावरून हात फिरवला, हरणाला कॉन्फिडन्स आला. रमाईचं हात ते हरणाचं पाडस चाटू लागलं, हरणाचं बाळ. बाबासाहेब बघत होते. अरे बापरे, म्हणजे मातृत्व म्हणजे काय असतं ना ते त्या ठिकाणी बाबासाहेबांना कळलं आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि बाबासाहेबांना कळालं की लहानपणी माझी आई माझ्यापासून हिरावली होती. आज माझ्या चुकीमुळं हे हरणाचं पाडस त्याच्या आईपासून दुरावलेलं आहे. कितीही दुःखाची गोष्ट आहे. बाबासाहेबांना अतिशय दुःख झालं आणि मग बाबासाहेबांना दुःख झाल्यानंतर तिथंच ते बाबासाहेब रडले आणि काही दिवसानंतर मग माता रमाईंना घेऊन बाबासाहेब जेव्हा मुंबईकडे निघाले, बाबासाहेबांनी ते हरणाचं पाडस स्वतःसह म्हणजे गाडीमध्ये सुद्धा घेतलं. गाडीमध्ये घेऊन त्यांचे जे लिंगप्पा आढळ आहेत त्यांना सांगितलं याच्यासाठी कोणतं गवत लागतंय, सगळं गवत गाडीमध्ये टाकायचं. गवत ते हरणाचं पाडस घेऊन बाबासाहेब निघालेले आहेत. बाबासाहेब समोर ड्रायव्हरच्या ड्रायव्हर शेजारी बसलेले आहेत आणि बाबासाहेबांचं लक्ष बायकोकडे नाही, बाहेर नाही. बाबासाहेबांचं लक्ष त्या हरणाच्या पाडसाकडे आहे आणि मग ते पाडस मुंबईमध्ये घेऊन आले. परंतु मित्रांनो, जंगलातलं शेवटी ते पाडस होतं, निसर्गातलं पाडस होतं. मुंबईच्या वातावरणामध्ये ते जगलं नाही, ते पाडस मरून गेलं आणि बाबासाहेबांना त्या दिवशी बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले आणि हेच कुठंतरी प्रसंग त्यांच्यामध्ये घडला होता. हे प्रसंगाची जाण ठेवून या महामानवाने भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये एक कलम लिहिलं, कलम 48, की ज्याच्यानुसार आपण सर्वांनी भारतीय नागरिकांनी इथल्या प्राण्यांची, माणसाची तर त्यांनी काळजीच घेतली, परंतु इथल्या प्राण्यांची सुद्धा बाबासाहेबांनी काळजी घेतली आणि या कलम 48 नुसार 1972 इंदिरा गांधींनी कायदा केला, वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा. म्हणजे कुठून ते मातृत्व कसं कसं येतं आणि या मातेने आणि बाबासाहेबांनी हे असं घडवलं की आपल्या वैयक्तिक जीवनातले हे सर्व त्यांनी या ठिकाणी आपले प्रसंग, दुःख, माणसांचं दुःख तर संविधानात मांडलंच, प्राण्यांचं दुःख सुद्धा संविधानात मांडलं आणि या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम या बाबासाहेबांनी केलं आणि त्यांची छत्रछाया असणाऱ्या रमाईने केलं. आणि म्हणून या दोघांनाही या ठिकाणी मी नमन करतोय, अभिवादन करतोय आणि घड्याळ संपलेलं आहे. माझं हनुमंत शक्ती प्राण वाढत चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचं वंदन. तसंच त्यागमूर्ती माता रमाई यांची 137 जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे रमाईची जयंती साजरी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब विचारधारा संवर्धन समिती, शालवण बुद्धविहार, अँटोफिल यांच्यानंतर आपण माता रमाईची 127वी जयंती आपण साजरी करत आहोत. या कमिटीचे माझे सर्व सहकारी आणि आमच्या कमिटीचे अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब यांना जय भीम. तसेच इथे जमलेले सर्व पुरुष व महिलांना जय भीम. आज बालकलाकारांनी जे कार्यक्रम इथे उपस्थित केलेले आहेत ते खरंच दीप जोगण्यासारखे कार्यक्रम आहेत आणि ही सर्व तयारी ही मला इन फ्युचरमध्ये 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीसाठी फार भरारीची वाटते आहे. आज इथे जे रमाई या लहान मुलांनी आणि आमच्या ताईंनी जी सादर केलेली आहे ती रमाई सर्वांना समजलेली आहे. त्याच्यामुळे रमाई परत एकदा मी काय नवीन सांगणार, ती रमाई सर्वांना गाण्यातून आणि ताईंच्या भाषणातून समजलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 137व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.
रमाईचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी काही फार वेळ घेणार नाही. 10:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी प्रथम मी सर्वांना माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी पहिली जी सेक्टर वाईज यादी वाचण्यात आलेली आहे ती कुणाचं नाव जर बदल झाला असेल, कुणाचं नाव त्याच्यामध्ये नसेल तर ते आपण या ठिकाणी भागवत कोळेकर यांची संपर्क साधा आणि मग माझं नाव नाही आलं किंवा माझ्या मित्राचं नाव नाही आलं तर ते सगळं कामकाज आपली नैतिक जबाबदारी. या ठिकाणी आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मी आवर्जून सांगेन की आपण जो बिहारामध्ये गृहिणींसाठी जो काही उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमामध्ये नवीन नवीन उपासिका, नवीन नवीन महिला त्या उपक्रमामध्ये समाविष्ट झाल्यामुळं आज आमचे सगळे कार्यकर्ते असं म्हणते की बऱ्याचशा नव्या महिला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण अशी उपस्थिती बिहारामध्ये ज्या ज्या वेळेला जे जे प्रोग्राम किंवा कार्यक्रम असतील, म्हणजे उद्या पौर्णिमा आहे 12 तारखेला, त्याही वेळेला मुलांसमवेत या. आपल्याला हे बिहार आणि पुढे मगाशी आता आमचे दादासाहेब म्हटल्याप्रमाणे की पुढच्या वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये आपल्याला आणखी संघटित राहणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे राहिलात, इकडे आलात नाही तर मुळीच्या बाहेर राहिलेल्या माणसाला किंमत नसेल असं समजा. ती काळाची गरज आहे आणि ते वातावरण आता निर्माण झाले. तुमची मुलं उच्च शिक्षित असतील, तुमच्या मुली उच्च शिक्षित असतील, तुम्हीही असाल, पण याची जाणीव प्रत्येक पालकानं, आई वडिलांनी, पाल्यांनी यांनी समजून घेणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी मी फार वेळ घेत नाही. या ठिकाणी आपली कॅलेंडर वाटण्याची प्रक्रिया होती. जो सुरुवात आमचा जो उपासक यांच्याशी करण्याचा जो मानस होता तो आम्ही पूर्णत्वाला नेलेला आहे. वर्गणीचा कालावधी जानेवारीपासून आपण चालू करतो, पण या वेळेला आपण फेब्रुवारीपासून चालू केलेला आहे. सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला बायोमेट्रिक लागलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत असल्यामुळं तो तुमच्या घरी येईलच असं नाही. तो कदाचित फोनवरनं तुमच्याशी संपर्क साधेल, पण तुमची सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे की वर्गणी वेळेवर लवकरात लवकर 2,500 रुपये हे सगळ्यांना माहिती आहे ते आणून द्या किंवा फोनवरून गुगल पे वगैरे जी काय सिस्टम आहे ती फॉलो करा. परंतु लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. कार्यकर्ता मागचे दिवस विसरून जा की 3-4 वेळा पायऱ्या चढवत होता, ते दिवस राहिलेले आहेत. तुम्ही सगळे सुजानात. माझी तुम्हाला अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय की प्रत्येक कार्यकर्ता 7:30-8:15 घरी येतोय आणि मग फिरणं अवघड होतं. त्याच्यामुळं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की आपल्याला पुढची जी येणारी जयंती आहे 125 मध्ये त्या जयंतीवरती आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही पुढचे आमचे कार्यक्रम पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला एक दिवस सुचवतील, वेळ सुचवतील. त्यावेळेला आपण इथं यायचं आणि आपल्या मनामध्ये ही जयंती कशी साजरी करायची हा आम्हाला तुमच्याकडून विचार पाहिजे. त्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये आमचे कार्यक्रम विचार करेल किंवा कोणत्या दिवस सुटेवर त्यावेळेला आपण तो कार्यक्रम ठेवणार आहोत. तरी सेक्टर 1 ते 7 आताच्या घडीला म्हणून 276 लोक आपल्या ग्रुपवर आहेत. त्याच्यामध्ये बाहेर जे शिफ्ट झाले ते पण आहेत. तर आपण लवकरात लवकर या सगळ्या उपक्रमाला या वर्गणीच्या माध्यमातून सहकार्य करायला अशी अपेक्षा करतो. आणि हा जो उपक्रम चालू आहे बिहारामध्ये त्याच्यातून तुम्ही खरोखरच चांगलं काहीतरी शिकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आज आपण सारेजण खरं म्हणजे आभार प्रदर्शन हे 2 मिनिटात होणारच, कारण जो शिष्टाचार बिहाराचा आहे, संस्थेचा आहे, तो मोडला जाणार नाही. त्याच्यानंतर सरणता होईल आणि मगच कार्यकर्ते सांगता होईल. मी माझं भाषण न लांबवता पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बुद्धेच्या सरांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शन कार्यक्रम 2 मिनिटात घ्यावा आणि पुढची सगळ्यांनी मिळून या ठिकाणी संपन्न करावा. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी याच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. जसा कार्यक्रम सुरू झाला तो असा म्हणजे तो यशाचं शिखर कसं वाटतो तसा गेलेला आहे. शेवटचं एक टोक राहिलेलं आहे. ते टोक म्हणजे
आपण सर्वजण जाणताच कोण बनेगा करोडपती आपण बघत असाल, तर असं या ठिकाणी 2 बक्षीस आहेत, त्याला रोख पारितोषिक मी देतोय. लहान मुलं बाहेर असतील तर कृपया आत या. तर पहिला प्रश्न लहान मुलांसाठी आहे, 100 रुपयाचं त्याला बक्षीस आहे. जो उत्तर देईल हात वर करायचं, जे त्याला उत्तर येते. आपलं जनरल नॉलेज पण आपल्याला बघायचं आहे. लहान मुलं एकदा आत या, पटकन या. तर पहिला प्रश्न आहे रुपये 100 साठी, लहान मुलांसाठीच केवळ, ठीक आहे. तर लहान मुलांनो व्यवस्थित ऐकायचं आहे, चुकायचं नाही. 100 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला प्रश्न आहे, माता रमाई यांचा जन्म जिथं झाला त्या गावाचं नाव सांगायचं, आतवर करायचं. या आदित्यचा पहिला हात वर आहे. आदित्य वनन हे माता रमाईंच्या गावाचं नाव आहे. हे राईट आहे. मी अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेबांना विनंती करतोय, कारण सर लेकरं तयार पण झाले पाहिजे. या आणि हा सगळं दुसरा प्रश्न शेवटचा आहे, जो सर्वांसाठी आहे की आंबेडकरांनी आपल्या पत्नीला म्हणजे रमाईला कोणता ग्रंथ अर्पण केला, हातवर करायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्नीला कोणता ग्रंथ अर्पण केला? नवऱ्याचं प्रेम बघा, भाजी आणत नाही, पाला आणत नाही. मागे कोणी नवऱ्याचं प्रेम बघायचं, आगळं वेगळं जगाचे. आनंद जाधव साहेब आणि जाधव साहेबांनी, संतोष जाधव साहेब दोघांनी उत्तर बरोबर दिलेले. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला अर्पण केलेला आहे. 200 रुपयाचं बक्षीस दोघांनी वाटून घ्यावं. अजून एक प्रश्न असेल तो लहान मुलांसाठी ठेवा. मी हात वरती केला होता, मला माहिती होतं, पण मला ते बक्षीस नकोय. ते बक्षीस लहान मुलांना अजून एक प्रश्न विचारून तो द्या. ठीक आहे, पुढच्या कार्यक्रमामध्ये ते आपण ऍड करू. आणि या ठिकाणी वेळ झालेला आहे साहेब.